अकलूज नगर परिषद अकलूज आशिया खंडात एक वेळेस अकलूज ग्रामपंचायत ही एक नंबर होती. तर आज फक्त रस्त्यावर मेन रोडवर रोपा कॉर्नर मुरुम टाकून पांढरा पिटी मुरुम टाकून रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रशासक आणि प्रशासन काय करतंय? लोकांचे डोळे पुसतंय का? सामान्य नागरिकांना होणारा त्रास फक्त मुरुम टाकून जर खड्डे बुजवण्यात येत असतील तर अकलूज नगर परिषद गोरे साहेब काय करतायत? हे रस्त्यावरील खड्डे रोपा कॉर्नरच्या समोरील जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या समोरचे खड्डे हे फक्त मुरुमानं कसे बुजवले जात आहेत? त्यांना कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करता येत नाही का? तर हे खड्डे मुरुमाने न बुजवता कायमस्वरूपी MMRDचा हा रोड नॅशनल हायवे आहे. महाड ते लातूर या रोडवरती अकलूज शहरातली ही दुरावस्था. तर सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकांनी बिगर नंबरच्या असणाऱ्या रिक्षा चालकांनी गॅसवर चालणाऱ्या त्या रिक्षावाल्याने काय करावं? कालबाह्य रिक्षा अकलूजमध्ये भरपूर आहेत. RTOची कसलीही जबाबदारी नाही का अकलूजमध्ये? तर कालबाह्य रिक्षा ह्या बंद झाल्या पाहिजे. अकलूज शहरामधील RTO संभाजी ईश्वर गावडे यांची ही जबाबदारी आहे. अकलूजमधील कालबाह्य रिक्षा ह्या बंद झाल्याच पाहिजेत. तरी दक्षता घ्यावी अकलूजच्या नागरिकांनी.